जवळपास 100हून अधिक नागरिक आपण उघड्यावर कचरा टाकणारे जे लोक आहेत, घंटागाडीत कचरा न देता उघड्यावर रात्रीच्या वेळेस कचरा टाकणारे जे लोक आहेत, अशा जवळपास 100हून अधिक लोकांवर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि त्यामुळे त्या भागातील लोकांना आता शिस्त लागलेली आहे आणि घंटागाडीच्या नियमित वेळेत ते कचरा वर्गीकृत स्वरूपात घंटागाडीत देतात. त्या आणि जे काय रात्रीच्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात, त्यामुळे काय होतं की तिथला परिसर तर विद्रूप होतो, घाण होतो आणि त्या ठिकाणी जे काही भटके कुत्रे आहेत आणि त्यांचा वावर वाढल्यामुळं लहान मुलांनासुद्धा आणि वृद्ध नागरिकांना त्याच्यापासून त्रास होतो. सर, तर या दिवसाला गोष्टी किती केसेस अशा आपल्याकडे दाखल झालेल्या आहेत? नाही, एक आम्ही मागील काही दिवसामध्ये ड्राईव्ह घेतला होता. त्यामध्ये आमची टीम सगळी पथकं अशा ठिकाणी शोध मोहीम चालू करून आपण साधारणतः एक 15 दिवस ही मोहीम चालू ठेवली आणि त्यामध्ये हे सगळे लोक आयडेंटिफाय झाले आणि त्यांच्यावर आपण मुंबई पोलीस अधिनियम 1951चं कलम 115 117 नुसार कारवाई करण्यात आली. सर, कुठला कुठला भाग आहे हा कल्याण पूर्वमधला भाग आहे आणि काही इतर भागातलेही काही असे पॉईंट शोधलेले आहेत. तर यापुढं ही मोहीम अधिक तीव्र होईल आणि जे काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात, त्यामुळं त्या भागातला परिसर विद्रूप होतो, त्या भागात दुर्गंधी पसरते आणि वारंवार आपण जरी कचरा उचलला तर ते पडणारं जे प्रमाण आहे ते न थांबल्यामुळं ते अत्यंत वाईट अशी परिस्थिती निर्माण होते. ही पूर्ण थांबली पाहिजे. आम्हाला आमचं सर्व नागरिकांना असं आव्हान आहे की तुमच्याकडे जर घंटागाडी नाही आली तर तुम्ही आम्हाला कळवा. घंटागाडी नियमित येणं, नियमित घंटागाडी पाठवणं हे आमचं कर्तव्य आहे. आपल्याकडं नियमितपणे घंटागाडी येईल. काही अडचणी आल्यास निश्चित आम्हाला कळवा, परंतु अशा अडचणी येणार नाही यासाठी आमची टीम सक्षम आहे आणि नियमित घंटागाडी आल्यानंतर आपण नियमितपणे त्यात वर्गीकृत स्वरूपाचा कचरा दिल्यास आपल्यालाही त्रास होणार नाही आणि त्या आजूबाजूच्या नागरिकांनाही त्रास होणार नाही. आपलं शहर स्वच्छ राहील आणि त्या कचऱ्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया होण्यास मदत होईल.